काय ग मथुरा, काय आम्ही झोपलो होतो तेव्हा सुद्धा तू स्वयंपाकघरात होतीस. आता उठलोय तरी तू किचन मध्येस. काय रात्रभर स्वयंपाकच करत बसलीस की काय? काय हो भाऊजी, सकाळी जरा लवकर उठली इतकंच. आज लेक येते ना पहिल्यांदाच माहेरपणासाठी. काय करू आणि काय नको असं झालंय मला नुसतं. तिच्यासाठी ना बेसनाचे लाडू करतेय. तिला डब्यातनं देणार आहे आणि सांगणार आहे तिला तुझ्याच खोलीत ठेव म्हणून. म्हणजे अहो भाऊजी, घाडगे ते तिथे तिला इथल्यासारखं येता जाता काही खाता नाही येणार. भूक लागली ना तरी गप्प बसावं लागेल म्हणून सांगणार आहे तिला. अहो किती झालं तरी सासरी आहे असं स्वतःच्या डब्यातलं उघडून खाणं बरं दिसणार नाही ना. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यातून ते घाडगे. अमृताला म्हणावं साडीला एखादा खिसा शिवून घे. सगळी मंडळी यायची असतील ना? नाही हो, फक्त अमृता आणि अक्षयराव येणार आहे. या बेबीनी सगळा घोटाळा करून टाकला. नाही तर सगळी मंडळी आली असती, चांगला दणका उडून दिला असता. अरे तुम्ही काय नायकर हॉटेल टाकताय की काय? पदार्थाच्या वासरेमध्ये झोप उडाली. अरे उडायलाच हवी. चला चला लवकर सगळं आवरून तयार होऊया. का काय अमू यायचे ना आज? हो काय गेल्या काही दिवसात मनाला चटके बसलेत ना सगळ्यांच्याच. अमू आली की तेवढीच त्याच्यावर फुंकर बसेल नाही का? चला चला लवकर फ्रेश होऊन तयार होऊया आणि तिच्या मदतीला येऊया. चला. अरे हो होऊया, पण हे सगळं इतकं मध्यरात्री करायला पाहिजे का? मध्य अहो तुम्ही रात्री उशिरा आलायत ना म्हणून तुम्हाला ही मध्यरात्र वाटतीये. 6 वाजलेत 6. घड्याळ बघा, बाहेर उजाडलं सुद्धा. बघ बघ तिकडे आपली अमू सकाळी 5 ला उठून तयार झाली असेल. भाऊजी आठवत, इकडे 8 साडेआठ शिवाय उठायची नाही पट्टी. बरं तिला उठवायला गेलं की आई अजून 5 मिनिटं ना 5 मिनिटं ना. तिची 5 मिनिटं काही संपायची नाही. पण आता सकाळी लवकर उठून आंघोळ पांघोळ करून तयार असेल लेक माझी. अमृतुला तुझ्या हातचा मस्त असा तो चहा दे ना. चहा नंतर आधी ती मोरीत भांडी टाकलीस ना घासायला, चमचे फुलपात्र ती घासून आण. किती वेळा तुला सांगितलंय रात्री तू भांडी टाकत जाऊ नकोस मोलकणीकडे म्हणून. ऐकणार म्हणून नाहीस तू माझं. आई मीच नेहमी घासते भांडी. उद्या मी चहा करेन. ही मृदुलाला मी सगळ्यांना बरोबर वाटून कामं दिले. भाग्यश्री उंच आहे म्हणून तिला कपडे वाळत घालायला सांगितले. आणि मृदुलाच्या हातात मृदुलाच्या हाताची सर कोणालाच नाहीये. पण माई मी आता काय आहे तुझं? अनेक वेळा तुला ऍसिडिटी होते म्हणून तू औषध घ्यायला वर जातेस. ती नंतरच्या आवरावर आम्हीच करतो ना ग रोज. म्हणून तुला सकाळी उठल्या उठल्या काम देते. समजलं? जा आता. जाते. तुला मध्ये 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 मी काय काम करू? तुळशीला जाऊन पाणी घालू का? झालंय घालून. पहाटे उठल्या उठल्या पहिलं काम तेच असतं माझं. मग इस्त्री करू का? शर्मिष्ठाने केलेत ग कालच. अक्षय उठला का ग? हो, आंघोळीला गेलाय.
तुला कामच हवंय ना, थांब जरा. हा, हा चहा घे आणि अक्षयला नेऊन दे. मी हो, आणि तुझा पण चहा व्हायचा आहे ना. खाली ये, आपण सगळे एकत्र इथेच चहा पिऊया. देवाना केवचा मेसेज आला पाहिजे होता, पण अजून एकही मेसेज नाहीये. नंबर, अरे यार हा नंबर आजही लागत नाहीये. काय झालंय? तिने मला काल मेसेज केला होता. हे तिच्या डॅडला तर कळलं नसेल ना. यू यार, काय करू मी? तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा काहीतरी क्लू तर दे. यू सॉरी. आईंनी चहा पाठवलाय. सॉरी, नेक्स्ट टाइम नॉक करून ये. मधुरा, ए मधुरा. समोसे ना, हा. तुम्ही यायच्या आधीच खमंग वास आला. अगं आमूसाठी आणले. त्या गाडग्यांच्या घरी थोडीच तिला सामोसे वगैरे खायला मिळणार आहेत. त्यांच्याकडे म्हणजे सोन्या चांदीचे वाडगे आणि वर साजूक तूप. हे घे, हे डब्यात नेऊन ठेव, पण आत्ताच्या आत्ता मलाही खायला घेऊन ये. आणते. ऐका, हे लग्न ठरवताना करावी लागली नव्हती त्याच्यापेक्षा जास्त मेहनत हे तुटता तुटता जुळवलेलं नातं घट्ट करण्यासाठी करावी लागणार आहे. बेबीने सगळा गोंधळ केला. निरंजन आणि अमृतानी तर मला उडवलेलंच होतं, पण आता जास्त सावधगिरीनं सगळी खिंडारं बुजवून गाडग्यांच्या घरात उडी मारण्याची भिंत भक्कम करावी लागणार आहे. भाऊजी, समोसा. अरे हो. मधुरा, फोनवरनं काय अंदाज आला का? म्हणजे अमृता घाडग्यांच्या घरात रुळली का? आणि अमृताविषयीची अडी घाडग्यांच्या मनातनं गेली का? आणि आपल्या सगळ्यांच्या विषयीची त्यांच्या मनातली अडी ती सुद्धा गेली का, याचा काही अंदाज? नाही, म्हणजे तसा काही अंदाज नाही आला, पण गोष्टी हळूहळू निवळत आहेत. म्हणजे बघा ना, आता पूजा झाली, 5 परतवणीसाठी पाठवत आहेत.
म्हणजे गाडी हळूहळू रुळावर येते. पाणी आणते हा. हो. गाडी हळूहळू नाही, बुलेट ट्रेनच्या स्पीडनी रुळावर येऊन धावायला हवी आहे मला, तरच मुक्काम गाठता येणार आहे. अरे वाळलायस केवढा, खा जरा व्यवस्थित खा. बस 2 घास खाऊन घे. बस 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 ना. माईनं तू कबूल केलंयस, तुमची आज्ञा पाळणार, हो ना. उभी कायस मग अजून, बस की बस. वसुधा, सॉरी सॉरी सॉरी, ए सॉरी हा, प्लीज माफ कर, विसरून जा मी काय बोलले ते. काय आहे, आज आहे 5 परतवणं, म्हणून ही जाणार माहेरी. त्या रस्त्यावर काय आहे, त्या रस्त्यावर पोलीस स्टेशन आहे ना, हो की नाही. म्हणजे तू जाताना नाही तर नेमकी कंप्लेंट करशील पोलिसांकडे की माझी जी चुलत सासू आहे ती मला बोलते, टोमणे मारते. नको नको, मला माफ कर. आणि हा, माझी शपथ आहे तुला, बाबांना काही सांगायचं आणि हत्याला तर अजिबात नाही. मी खूप घाबरते त्यांना. काय त्यांना जर कळलं तर ते घरी परत पाठवणार नाहीत ना हो माई, म्हणून म्हणते मी. हा, बस बस, खाऊन जा. वसुधा, वाढ तिला. तुम्हाला तुझ्या माहेरी जायचंय ना 5 परतवणीसाठी, म्हणून म्हटलं जाण्याआधी नीट खाऊन घे. मला एक छोटंसं काम आहे बाहेर, ते झालं की मी डायरेक्ट जेवणाच्या वेळेस घरी पोहोचेन. माई, अरे माझ्या कर्मा. अक्षय, आमच्या बोलण्याकडे जरा लक्ष ठेव. तुला अमृताच्या माहेरी जायचंय जेवायला 5 परतवणीचं. काय चाललंय हे? आज हे, उद्या पूजा, परवा भलतच काहीतरी. संपणार कधी तुमचं हे सगळं? तू संपवलंस की. म्हणजे सगळे विधी तू एकदा केलेस की ते संपणार, मग तू मोकळा. मृदुला, प्रभुणांकडे सगळं व्यवस्थित कळवलंय ना? हो, माझं झालंय बोलणं त्यांच्याशी. तुमचं खाऊन झालं की निघा तुम्ही. खाऊन झालं की मृदुला, प्रसादाचा डबा तयार ठेवलायस ना, अमृताच्या माहेरी द्यावा लागेल. हो, जाताना देते.
अक्षय, थेट प्रभूण्यांकडे जायचं आणि जेवण झाली की वेळेवर घरी या. हं? बेल्ट. ओ. हा अडकलाय बहुतेक. थांब. एक मिनिट. थोडं ओके. कियारा. 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 कियारा.